हिरो वगैरे बनणे कल्पनेत नव्हतं. हिरोच्या जागेत जाण्याची इच्छा नव्हती. हिरोच्या भूमिकेची पूर्वी पण इच्छा नव्हती, आजही नाही. परंतु अभिनय मात्र करायचा. जे जे आपल्या मनात येतं स्टेजवर जाऊन लोकांना अभिनयाच्या रूपातनं केलं ना, लोक लक्ष देऊन ऐकतात तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही असं किती पण बडबड करा, कुणी ऐकत नाही. पण अभिनय करून जर सांगायला लागलो तर आपण चांगल्या पद्धतीने लोकांच्या मनात आपल्या इच्छा ज्या आहेत त्या लोकांच्या गळी उतरवतो आपण. बरोबर. शराबी चित्रपटात एक डायलॉग आहे, मुझे हो तर तू लाल जैसी हो वरना नाव. तुमच्या मिशांचा राज काय? मला मिशाचा शौक पूर्वीपासून, जे इतिहासात शिक्षक असल्यामुळं तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या चित्रात मिशा पाहिलेल्या मी. त्या ज्या मिशा होत्या माझ्या पहिल्या साध्या पद्धतीच्या होत्या, टाटला आलेल्या तलवार मिशा होत्या. पुढे ज्यावेळेस मी बिरप्पनचं पाहिलं पोस्टर, त्यावेळेस जरा मला मिशाची स्टाईल थोडी बदलावी वाटली. मग तशा पद्धतीने मिशा वाढवली. आता बिरप्पांना लोक कुप्रसिद्ध म्हणत असतील, काय म्हणत असतील, शासनाच्या दृष्टीने तो चुकीचा असेल. त्यांनी जे काय कृत्य केले असतील, चंदन तस्कर होता, हत्ती मारायचं केलं असेल गुन्हे त्यांनी, मग आता हजारो लोक त्याला चांगलं म्हणत होते आणि शासनाच्या दृष्टीने तो हानिकारक होता. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. पण तिथल्या जे जंगलामधल्या आदिवासी लोकांवर त्यांनी जे प्रेम केलं, त्यामुळं तो त्या दृष्टीने, त्या लोकांच्या दृष्टीने तो अन्नदाता होता. तर आज आपल्याकडे चांडाळ चौकडीच्या करामतीमधून अण्णा स्वतः इथे आलेत, भेट द्यायला आलेत. आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. अण्णा, आपलं स्वागत आहे. तर अण्णा, आपल्या जीवन प्रवासाबद्दल किंवा तुमचा एक थोडक्यात परिचय द्या. हो, माझा परिचय आपल्याला सांगण्यापूर्वी मी एक इतिहासप्रेमी शिक्षक आहे. अरे वा. आणि आपला जन्म, आपलं गाव, आपलं नाव, आपण ज्या परिसरात राहतो परिसर, ह्याची माहिती असल्याशिवाय मला समाधान मिळत नाही. माझं नाव गणेश लोणकर, मला अण्णा म्हणून परिचित आहे सगळ्या परिसरावर. आणि मी जिजामाता हायस्कूल दौंड या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. अरे वा. माझा जन्म 1970 साली दौंड या ठिकाणी झाला. माझ्या वडिलांना अजून 2 भाऊ होते. माझे वडील धाकटे, सर्वांना मुली होती. त्या काळी 70 साली म्हणजे मुलांना लय महत्व होतं. मग मुलगा नाही म्हणून आजोबा नाराज होते आणि मी झालो धाकट्या भावाला मुलगा. थोरला झालो म्हणून माझं नाव आई वडिलांनी गणेश ठेवलं. त्यावेळेपासून गणेश नावाने सुरुवात झाली. आणि आमच्या भावंडात थोरला असल्यामुळं थोरल्या भावाला निकनेम देण्याची आपल्या महाराष्ट्रातली प्रथा आहे. मला अण्णा म्हणायचे सगळे. घरात अण्णा आणि लहान लहान मुलं, गावातली बी अण्णा. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच झालं. नंतर मला काही कारणास्तव हायस्कूलचा अनुभव असावा म्हणून 7वी पासून मी मामाच्या गावाला 1 वर्षभर शिकलो, अकलूज या ठिकाणी. बर. 7वीला. आणि नंतर मी दौंड या ठिकाणी तुकडोजी विद्यालय या ठिकाणी शाळा शिकण्यासाठी आलो. 8वी ते 10वी. 8वी ते 10वी शिकत असताना आमच्या शाळेमध्ये विष्णू भारती नावाचे शिक्षक आले, जे आता आमच्या चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये बलभीम पाटलाची भूमिका करतात. पण ते शिकवत असताना ते एक, त्या काळी त्यांनी 12 बलुत्याचा कालवा असं एक पात्री नाटक बसवलं होतं, महाराष्ट्रभर गाजलेलं. आणि अभिनयात फारशी लोक जात नव्हती, धाडच नसायचं माईकवर बोलण्याचं. त्यांची शिकवण्याची पद्धत, त्याचा आमच्यावर फार मोठा ठसा उमटला. गुरु कसे शिकवतात, शिकवताना त्यांचं ते स्टेजवर आल्यावर कसे बोलतात, अभिनय कसे करतात. त्यानंतर अजून एक मराठीचे शिक्षक होते, झोपे सर, पुस्तक न घेता शिकवायचे. आणि यामुळं मला ह्या 2 शिक्षकांकडे बघून, मराठीच्या झोपे सरांकडे बघून मला वाटायला लागलं मी शिक्षक व्हावा आयुष्यामध्ये. आणि हे भारती सरांकडे बघून वाटायचं कुठलं तरी आपण अभिनय करावा, कलाकार बनावं. हिरो वगैरे बनणे कल्पनेत नव्हतं. हिरो मला म्हणजे पूर्वी हिरोच्या जागेत जाण्याची इच्छा नव्हती. हिरोच्या भूमिकेची पूर्वी पण इच्छा नव्हती, आजही नाही. परंतु अभिनय मात्र करायचा. जे जे आपल्या मनात येतं स्टेजवर जाऊन लोकांना अभिनयाच्या रूपातनं केलं ना, लोक लक्ष देऊन ऐकतात तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही असं किती पण बडबड करा, कुणी ऐकत नाही. पण अभिनय करून जर सांगायला लागलो तर आपण चांगल्या पद्धतीने लोकांच्या मनात आपल्या इच्छा ज्या आहेत त्या लोकांच्या गळी उतरवतो आपण. बरोबर. मग असंच 10वी पर्यंत शिक्षण झालं. 10वी नंतर थोडंसं या भागातले
पुण्याच्या पश्चिमेकडे हिरामन बनकर वस्ताद महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी त्यांची कुस्ती आमच्या गावात झाली. मी होतो 10वीला. त्यांची देहइष्टी बघितली, तब्येत बघितली. मी असा किडकिडत होतो शाळेमध्ये. ज्यावेळेस 4थीमध्ये नाटक बसवायचं चाललं होतं 26 जानेवारीसाठी, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल मला दिला होता. अफजल खानाचा वध हा भाग होता आणि आमच्या वर्गातला मोठ्यात मोठा मुलगा त्याला अफजल खानाचा रोल दिला होता आणि लहानात लहान असून मला शिवाजी महाराजांचा रोल दिला होता. तो रोल इतका परफेक्ट वठवला आम्ही त्या काळी 80 साली. पुस्तकातलंच वाचू ना, इतका आत्तासारखी साधनं नव्हती. 4थीला धडा होता अफजल खानाचा वध, तेवढंच वाचलं. आमच्या कांबळे म्हणून मॅडम होत्या, कांबळे मॅडम आणि मी, तो मुलगा सगळं होता जेव्हा वाचला शिवा सगळ्या म्हणी वगैरे त्याच वेळेला पाठ झालेल्या. आणि मग पुढच्या काळामध्ये दरवेळेस कुठं शाळेतलं काही स्नेह संमेलन असलं की त्याच्यामध्ये उड्या असायच्या आणि त्यात हे गुरु भेटले विष्णू भारती सर. परंतु पुढं 10वी नापास झालो, व्यायामाचा नाद लागला आणि हिरामन बनकर हे आमचा आदर्श ठरले. दररोज व्यायाम करणे. वडिलांनी मला काय केलं, कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये नेऊन सोडलं. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत गेल्यानंतर हिंद केसरी गणपतराव आंदळकर आणि महाराष्ट्र केसरी विष्णूजी जोशीलकर हे 2 गुरु मला लाभले. विष्णूजी जोशीलकर माझ्याकडून व्यायाम करून घ्यायचे पाहिजे तसा, परंतु कुस्तीचा डावपेच करत असताना माझं अंग तसं वळत नसायचं. मला गणपतराव आंदळकर बोलवून घेतलं मला. कुठलं गाव तुझं? म्हणलं मी दौंडचं आहे. असे शिक्षण काय झाले? म्हणलं मी 10वी नापास झालो, वडिलांनी तालमीत टाकले. नको करू म्हणले कुस्त्या, या कुस्ती क्षेत्रामधले स्पर्धा आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये तू टिकणार नाही. हे लय लहानपणीपासून नाद लागतो यात. तो आता आलाय, आता किती व्यायाम केला होणार नाही. पुढं काय झालं, शिक्षण घे म्हणल्यावर आलो घरी. वडिलांना म्हणलं मला शाळा शिकायची, 5 वर्षाचा गॅप होता. मग पुस्तक वाचायला सुरुवात केली, अभ्यास करायला ट्युशन लावल्या आणि 2 विषय गुंतले होते माझे 10वीला नापास झालेले, ते काढून घेतले आणि 10वी पास झालो. 11वीला कॉलेजला आर्ट कॉलेज दौंड या ठिकाणी, आर्ट अँड कॉमर्स कॉलेज दौंड या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि रेग्युलर पहिल्या बेंचवर जाऊन बसायचो. आता माझे ज्या वेळेला सुरुवातीची मिशा आली, मी मिशा कापली नाही कधी. मिशाचे आकडे पाडून शाळेत जायचो मी. वय वर्ष होतं 22 आणि 11वीचं वर्ष. सगळ्या मुलांच्यात प्रवृत्ती असत. कधी आमची सहल जर कुठे गेली सिंहगडला वगैरे, तर तिथली लोक आमच्या शिक्षकांना सर नव्हती म्हणत, मला सर म्हणून हाका मारायचं. सर तुमच्या पोरांना काय जेवायचं असेल तर आमच्याकडे सोय आहे. आमच्या सर लोकांना हसायचं, सरांपेक्षा मोठा दिसायचो मी. ते शराबी चित्रपटात एक डायलॉग आहे, मुझे हो तर तू लाल जैसी हो वरना नाव. तुमच्या मिशांचा राज काय? आमचे सर पण तेच वाक्य वापरायचे, मोचे होतो न तुलाल जैसी. परंतु मला मिशाचा शौक पूर्वीपासून, जे इतिहासाचे शिक्षक असल्यामुळं, जे इतिहासामध्ये तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या चित्रात मिशा पाहिलेले मी. आणि नंतर त्या ज्या मिशा होत्या माझ्या पहिल्या साध्या पद्धतीच्या होत्या, स्टार्टला आलेल्या तलवार मिशा होत्या. पुढे ज्यावेळेस मी बिरप्पनचं पाहिलं पोस्टर, आता बिरप्पनला लोक कुप्रसिद्ध म्हणत असतील, काय म्हणत असतील, शासनाच्या दृष्टीने तो चुकीचा असेल. त्यांनी जे काय कृत्य केले असतील, चंदन तस्कर होता, हत्ती मारायचं केलं असेल गुन्हे त्यांनी, पण तिथल्या ज्या जंगलामधल्या आदिवासी लोकांवर त्यांनी जे प्रेम केलं, उपाशी मारायला लागल्या लोकांना जे काय अन्न दिलं, रॉबिनहुड, त्यामुळं तो त्या दृष्टीने, त्या लोकांच्या दृष्टीने तो अन्नदाता होता. मग आता हजारो लोक त्याला चांगलं म्हणत होते आणि शासनाच्या दृष्टीने तो हानिकारक होता. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, शासनाने त्यांच्या पद्धतीने केलं. पण त्यांचे 90 साली त्यांचे फोटो व्हायरल झाले. त्यावेळेला जरा मला मिशाची स्टाईल थोडी बदलावी वाटली आणि साऊथ भागाला सगळे असेच बदलले मिशाची पद्धत आहे. कोल्हापूरला असल्यामुळे मला पलीकडच्या लोकांचा जास्त संपर्क होता, कर्नाटकच्या. मग तशा पद्धतीने मिशा वाढवल्या. मी लग्नात सुद्धा मिशा कापल्या नव्हत्या, बळच आग्रह करून थोडासा बाजूचा कट मारून बॉक्स मिशा ठेवल्या होत्या. पुढं माझं लग्न 12वीत असताना झालं. शिक्षण 12वी, परंतु वय माझं लग्नाचंच होतं. ब्रेक होता मध्ये बराच मोठा. नंतर मी कॉलेज केलं. कॉलेज केल्याच्या नंतर आमचं हायस्कूल आहे गावामध्ये. त्या हायस्कूलमध्ये मला
इतिहासाचा शिक्षक म्हणून नोकरी लागली. मग तिथं इतक्या चांगल्या पद्धतीने मी आज 22 वर्ष झालं शिक्षकाची नोकरी करतोय, विनामूल्य करतोय. कुठल्याही संस्थेकडून शाळा ग्रँटेबल आहे, हम्म. नॉन ग्रँटला कोणी पण विनामूल्य करेल, परंतु ग्रँटेबल शाळेमध्ये क्वालिफिकेशन असून मी विनामूल्य करतो. त्याचं कारण असे, जगण्याकरता लय लागत नाही, परंतु समाजासाठी काहीतरी करण्याची जी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होती, त्याचा लय आनंद होतो. मला शिक्षक बनण्याची इच्छा होती, इन्कम किंवा उपजीविकेला नव्हे, माझी आवड होती, मी त्यात गेलो, फार आनंद झाला. त्यांना सांगितलं मला पगाराची अपेक्षा नाही, पण मी इथं चांगल्या पद्धतीने शिकवणार. स्पोर्ट विभागात घुसलो. त्या स्पोर्ट विभागामध्ये मी गेल्याच्या नंतर राज्य लेवलला, जिल्हा लेवलला कधीही तालुक्याच्या बाहेर मुलं जात नव्हती. त्यांना त्या पद्धतीने घडवायला सुरुवात केली. ग्रामीण भागातली शाळा, जागा अतिशय कमी, तिथं क्रीडांगण नव्हतं. मी स्वतःच्या सातबाऱ्याच्या जागेमध्ये तालीम बांधली स्वतःच्या खर्चाने, त्याच्यामध्ये पैलवान बनवले, राज्य लेवलपर्यंत पैलवान नेले. आता या स्पर्धेच्या युगामध्ये लय पुढे जाणं शक्य नाही, पण मला जेवढं जमलं, कारण गणपतराव आंदळकर म्हणायचे तू पैलवानगी करू नको. का करू नको? तू लहानपणीपासून केलेलं नाही, म्हणून तुला आता होणार नाही. पण माझी इच्छा होती, लहान मुलं जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण त्यांना पैलवान बनवू. 90 सालातलं स्वप्न माझं आता 2018ला पूर्ण झालं. 2018ला मी पूर्ण तालीम बांधली आणि लहान लहान मुलं त्यात विनामूल्य तालीम आहे माझी. आज दौंडमध्ये गोपाळवाडी या ठिकाणी तालीम जी आहे माझी, तालमीची कुठलीही फी नाही, विनामूल्य तालीम आहे. फक्त जेवणाचा खर्च. अण्णा, आजकाल आपण असं बघतो, सगळी मुलं मोबाईलमध्ये गुंग आहेत. हो, मोबाईलच हातात असतात. हो बरोबर. मातीशी नाळ तुटलेली आहे मुलांची. हो, अगदी बरोबर. तर काय सल्ला द्याल तुम्ही? खेळ किती महत्वाचा आहे आयुष्यात? जीवनामध्ये प्रत्येक सजीव, माणूसच नाही बरं का, तुम्ही पक्षी पहा, कोंबडीची पिल्लं पहा, शेळ्या मेंढ्यांची पिल्लं पहा, खेळतात लहानपणी. त्यांना का खेळतात? पूर्वी पण खेळत होती, आज पण खेळत होती, कारण त्या मेंढरांनी, त्या शेळ्यांनी मोबाईल नाहीत आणले हातामध्ये. आज हा मोबाईल आला, माणसाच्या पिल्लाकडे आला. ते माणसाचं लहान पिल्लू उड्या मारण्याऐवजी त्या मोबाईलमध्ये 2-2, 3-3 तास बसते. त्यांनी स्वतः मोबाईल नाही आणला, त्याला जबाबदार आपले पालक आहेत. रडायचं थांबवण्याकरता त्याला मोबाईल देतात. परंतु तुम्ही बघा, इतर प्राण्यांचं निरीक्षण करा, खेळतात का नाही खेळतात. प्रत्येक प्राणी लहानपणी हा खेळत असतो. खेळल्यामुळे सगळ्या मसलची त्याचा व्यायाम होतो, पाहिजे तशी वाढ होते आणि भूक चांगली लागते. हे सांगतात की मोबाईल दिल्याशिवाय पोरगा आमचं जेवत नाही. त्या जर मुलाला स्वतः पालकाने लॉनमध्ये किंवा मातीमध्ये चालवून आणला, त्याला मातीत फिरला पाहिजे. मातीमध्ये आता बॅक्टेरिया जरी असल्या तरी मातीतून चांगले घटक पण शरीराला मिळतात, त्यामुळे भूक निर्माण होती. आणि शरीरामधलं हाडांची मजबूती जर वाढवायची असेल तर ते लहान मुलगा मातीतच खेळलं पाहिजे. जुनी लोक बरेच सांगतात की ते जुने लोक होती, जुने होते, पण जुने असे आत्तासारखे नाजूक ठेवले नाही त्यांना. आजही नैसर्गिक अवस्थेत इतर प्राण्यांचा जन्म होतो, ते नैसर्गिक अवस्थेतच मोठे होतात. त्यामुळं प्राण्याची आपल्यापेक्षा प्रतिकार शक्ती जास्त असते. प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल, कुठल्या आजाराला बळी पडायचं नसेल, तर ही व्यायामाची तरुण पिढीला गरज आहे. तुम्ही मला सांगा, करोनाच्या काळामध्ये चांगल्या बंगल्यामधले श्रीमंत लोक गेले, परंतु फुटपाथवर भीक मागून जगणारे भिकारी ते जगलेच, कारण ते अन्न मिळवण्याकरता दिवसभर भरपूर फिरतात. आणि शिळं इटलेलं अन्न खाऊन सुद्धा त्यांना कुठलं संसर्ग झाला नाही, त्यांना कुठल्या बॅक्टेरिया पोटात गेला नाही. एकमेव कारण चालतात लय ते लांब एखादं येडं चालायला लागलं, तुम्हाला आता इथं दिसलं, पुण्या स्टेशनला दिसन संध्याकाळी, बरोबर, ते व्यायाम घडतोय त्याचा, अन्न मिळवण्याकरता का आहे ना, व्यायाम घडतोय त्याचा. तसं मुलांनी जर व्यायाम केला, तरुण पिढीने कुठलाही खेळ करू द्या, पळा, नुसतं मुलांना पळायला सांगा. तुम्ही बरा स्पोर्टमन कुठला झाला नाही तरी चालतंय, पण त्याच्या धावपळीने त्याला भूक लागल आणि तो होऊनच आईला म्हणणार आहे मला जेवायला ते. जर ते मुलगा 2 तास मोबाईलवर एकाच ठिकाणी थांबले तर कॅलरीज बर्न होत नाहीत. कॅलरीज बर्न नाही झाल्या मुलगा खात नाही. आणि आई वडील सांगतात आमचं बाळ खातच नाही, आमचं बाळ कसं खाईल ती? खाण्याकरता काय केलं त्याला तुम्ही? स्वतः पालकांचं पण तेवढंच लक्ष आहे. लहान मुलांना संदेश देऊन नाही, मला मुलांच्या आई वडिलांना संदेश द्यायचा आहे. आजच्या काळात तुम्ही पैसा कमावताय त्याच्यासाठीच कमावताय, परंतु पैसा कमवून देण्यापेक्षा पैसा कमावणारा मुलगा बनवा, तो आयुष्यामध्ये त्याला कमी पडणार नाही. तुमचा कमावलेला पैसा त्याला आजाराला दवाखान्याला जाईल. आपण बरेच जण म्हणतो की डोळे चष्मे लागले, आताच्या लहान मुलांना चष्मा आहे, डोळ्याचा प्रॉब्लेम म्हणतो. का प्रॉब्लेम आहे? तुम्ही त्याला कुठले विटामिन सगळे दिलेत का आहारातून?
आईनीच खाल्लं नाही तर काय, जन्मल्याबरोबर चष्मा लागला नाही तर काय. बरोबर. मग हे किंवा जास्त वेळ या किरणांच्या संपर्कात राहणे टीव्हीच्या, डोळे कमजोर व्हायला लागले. आजही प्राण्यांना कुठल्या चष्मा लागलाय का? एकमेव ते कारण आहे त्यांचं, की टीव्हीचा किंवा आपल्या मोबाईलचा अतिरिक्त नाही, त्यांचा संपर्क पण नाही अजिबात. मग पुढे मी शिक्षक झाल्याच्या नंतर अभिनयाची जी आवड होती तशीच राहिलेली होती. आणि असंच माझ्याकडे 1-2 शिक्षकांनी पाहिलं, माझा लूक पाहिला. लूक पाहिल्यानंतर माझ्या अंगामध्ये पूर्वीपासून शर्ट पॅन्ट, साधे टी शर्ट असे ड्रेस वापरायचो मी. आमच्या गावामध्ये एक शेवटचा वयस्कर व्यक्ती दरेकर आडनावाचा एक्सपायर झाला. त्यावेळेस तिथं स्मशानभूमीत चर्चा झाली. धोतर आणि फेट्यावाला शेवटचा माणूस आपला गावातला गेला. आता इथून पुढे अशी माणसं बघायला मिळणार नाही. त्यावेळेस मी त्यांना काय बोललो नाही, पण ती शेजारी मित्र बसले होते, घरी आलो त्यांना बोललो, मी धोतर नेसायला शिकणार. फेटा आणि पटका, पागोटा अनेक प्रकार आहेत. जो सत्कारासाठी असतो तो फेटा चुरा काढून असतो, पण रेग्युलर शेतकऱ्याचा वेगळा असतो, डोक्याला प्रोटेक्शनचा. तो बांधणं जरा थोडं वेळ लागतो, मोठा असतो, वजनदार असतो. मी तो बांधायला शिकलो, धोतर नेसायला शिकलो. आणि जे काय आपले जुने ड्रेस होते, जुने पोशाख होते, ह्याचा विचार पडला. मी इतिहासाचा शिक्षक आहे, मला विचार पडतो हा ड्रेस असा का असावा. मग महाराष्ट्रीयन लोकांचा पोशाख वेगळा का, राजस्थानचा वेगळा का, जम्मू काश्मीरचा वेगळा का? तर तिन्ही ठिकाणचं हवामान पूर्णपणे वेगळे. आपल्याकडे इंग्रज लोक आले, कडाक्याची थंडी होती आणि ते कोट तर घालायचे, पण गळ्याला टाय असायचा, गळा बंद असायचा का, हवा शिरू नये. हातामध्ये हँड ग्लोव्ह असायचे की थंडी वाजू नये. आता त्यांना जर जेवायचं म्हणलं तर हँड ग्लोव्ह भरणार, हँड ग्लोव्ह काढला की थंडी वाजणार, म्हणून त्यांनी चमच्याची सवय लावली. आपल्या माणसाने त्यांचं तेवढंच बघितलं, हा चमच्यानी खातोय बरं का. ह्यांनी हात मोकळे असताना तो चमच्यात यायना, दुसऱ्या हाताने त्या चमच्यात भरतो आणि खातो, हात बी भरवतो आणि चमच्या भरवतो. त्याला चमच्याचा उद्देश कळला नाही. इंग्रज चमच्या का वापरायचे याचा उद्देश कळला नाही. इंग्रज चहा का प्यायचे याचा उद्देश कळला नाही. आपले पूर्वज आहेत, गुळ खायचे आणि पाणी प्यायचे, बस. त्यांना त्या कडाक्याच्या थंडीमध्ये चहाची गरज होती. आणि मग त्यांचं पाहून चहा, त्यांचं पाहून सूट बूट कोट आपल्या लोकांनी आणला आणि मग तोच आवडायला लागला. भर मे महिन्यात लग्न असतं, नवरदेव डबडबून घामेत झाला असतो तरी टाय गाड्यापर्यंत घालतो, आतून घामाचे वगळ चालू असतात. आणि आपला जो ड्रेस आहे ह्यातनं कम्फर्टेबल शरीराला वाटणार, त्याच्या कॉटन कपडा, त्याच्या आतमध्ये हवा खेळती राहणार, महाराष्ट्रीयन पद्धतीने तो घालणार. पण महाराष्ट्रीयन ड्रेस घातला की बऱ्याच मुलांना हसायला येतं आणि आजोबा वापरतात महाराष्ट्रीयन ड्रेस, त्यामुळे त्याची समजूत अशी झाली की ही म्हाताऱ्या माणसांचा. पण त्या आजोबांनी जवानीत सुद्धा घातला, ते घालून घोड्यावर बसून लढाई केल्या आपल्या पूर्वजांनी. मग तो ड्रेस कम्फर्टेबल असेल का नसेल. पण तरुण पिढीच्या काळात इंग्रज येऊन गेले आणि ही पॅन्ट शर्ट आलं, वडील पॅन्ट शर्ट घालतात आणि आजोबा धोतर घालतात. मग धोतर घालतात म्हणजे हे म्हाताऱ्या माणसाचा ड्रेस आहे, धोतर घातल्यावर म्हातारा दिसतो, अशी माणसाची समजूत झाली. आता तुमचा असा पोशाख असतो तर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो तुमच्याकडे? मी ज्या वेळेला असा ड्रेस सुरू केला, सुरुवातीला काही जण म्हणले काही पण करता अण्णा तुम्ही म्हाताऱ्या माणसारखा ड्रेस घातला. त्यावेळेस त्यांना उदाहरण दिलं. माझं असं मत आहे की एखादा दुबळा तरुण दिसण्यापेक्षा मी दणकट म्हातारा असलो ना ह्याचं मला समाधान आहे. ही त्यांना मी उदाहरण देत असतो. आता घडलं असं, मला अशा ड्रेसमध्ये काहींनी पाहिल्याच्या नंतर माझं लुक त्यांच्या मनीवरलं आणि म्हणले अण्णा आता आमचे गुरु भारती सर म्हणले आता आपलं डेव्हलप करायचं आहे आपल्याला. आमची जी वेब सिरीज आहे चांडाळ चौकडीच्या कारामध्ये, ह्याच्यामध्ये आम्हाला रामभावला सासरा आणायचा आहे. रामभावला सासरा परफेक्ट तुम्ही दिसता. त्याच्या अगोदर सरांनी 1-2 रीलमध्ये आपल्या शॉर्ट फिल्म होत्या, शॉर्ट फिल्म मध्ये मला पोलिसाचा रोल दिला होता, पोलीस हवालदारचा. तो अतिशय हुबेहूब चांगल्या पद्धतीने मी केला होता. मग त्यांच्या असं लक्षात आलं की इथं पण हा चांगला चालणार आहे. आमच्या चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये एवढीच अट आहे, आम्हाला स्क्रिप्ट नसते, तुमचं वाक्य तुम्हीच ठरवा, फक्त ते वात्रट नसावं. मग आपण शिक्षक असल्यामुळे आपल्यावर समाजाची बंधनं आहेत, त्या पद्धतीने आम्ही बोलताना असा विनोद, चांगल्या पद्धतीचा विनोद होईल असं वाक्य वापरत गेलो. आणि माझा तो पेहराव, अंगातली शारीरिक माझी जी बोलण्याची ढब, चालण्याची ढब आणि माझ्या अंगामधला कपडा, मिशा, सगळं लुक बघून
हे बदलूच नका म्हणले तुम्ही, हेच राहू द्या. आणि अख्ख्या महाराष्ट्राने हे माझं लुक पसंत केलं. अण्णा हे रुबाबदार दिसते, कारण त्यांनी आजोबा वगैरे पाहिलेले धोत्रामध्ये आणि शर्टमध्ये, आणि ते लंगडत लंगडत चालायचे. वय झालेलं आहे माणसं पाहिलेली, आणि असं तरतरीत चालणारा माणूस आजच्या पिढीने पाहिलेला नाही. मी आहेच तरतरीत, आणि त्यात हा ड्रेस घातल्यामुळं लोकांना असं वाटतं की अण्णा एवढं वय असून बघा किती त्यांचा उत्साह आहे. आता मी काही वेळा आमचं स्पर्धेची मुलं घेऊन जातो, त्या मुलांमध्ये पळत असतो, तर ते अँकरिंग करणारी बऱ्याच वेळा सांगतात, बघा लोणकर सरांची ह्या वयात सुद्धा आज सुद्धा त्यांचा उत्साह कायम टिकून आहे. आता आमच्यातली काही जण अशी हेअर डाय वगैरे करतात, चांगलं यंग दिसण्याकरता ड्रेस घालतात, मग त्या शिक्षकांना एवढी धावपळ होत नाही. म्हणजे दुबळे तरुण म्हणावं लागेल, ते मुलांबरोबर पळत नाही, असे बसतात पटकन. मी काही थकत नाही कुठं, कारण आजही मी घरामध्ये माझी कामं मी स्वतः करतो. माझ्या घरी देशी गाय आहेत 4, तालमीतल्या मुलांबरोबर धावपळ होती. आणि नेहमी तुम्ही तरुणांमध्ये राहा, तरुणांना पण हाच संदेश असेल माझा, निर्व्यसनी लोकांमध्ये राहा. व्यसनी लोकांमध्ये राहिलो ना आपण कदाचित व्यसनी नाही बनलो तरी आपल्यावर आदर्श प्रभाव व्यसनी लोकांचाच पडतो. मग त्यावेळेला व्यसनी लोकांमध्ये तो लोळत असतो, आपण उभा असतो, मग आपल्याला वाटतं आपण मजबूत आहे. पण तालमीतलं पोरग ज्या वेळेला उड्या मारतं, दोर चढतं, त्यावेळेला आपल्याला वाटतं आपण अजून पळावलं पाहिजे, आपण अजून पळावलं पाहिजे. अशा भावनेने आपण त्यांच्यामध्ये आपोआप मनाने तरी तरुण राहतो. आणि मग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असताना मला ऑटोमॅटिक हालचाल करण्यात मला काहीच असं जड जात नाही. मग शाळेमधला खेळ असू द्या, शाळेमध्ये टीचिंग पद्धत असू द्या, किंवा आमच्या अभिनय क्षेत्रामध्ये गेलेला असू द्या. मग आता माझी जी स्वप्न होती लहानपणीपासून की अभिनय क्षेत्राची पण आणि शिक्षक बनण्याची, माझे जे 2 आदर्श शिक्षक होते, विषय शिक्षक झोपे सर आणि भारती विष्णू पाटील, हे भारती सर, हे 2 जण आमचे शिक्षक गुरु. आणि गणपतराव आंदळकरांची जी स्वप्न होती, मला त्यांनी सांगितलं होतं की कुस्ती खेळणं इतकं सोपं नाही, तू लहानपणी सुरू करायला पाहिजे होतं. त्यावेळेस जी माझी 90 साली कल्पना होती डोक्यामध्ये की मी नाही करू शकलो तरी आपल्या गावातली पुढची पिढी ह्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी लहानपणी सुरू कराव्यात, आणि ह्यांनी लहानपणी केल्यामुळं हे तरुणपणी त्यांच्या चांगले पैलवान बनतील. आणि त्याची फळं मला प्रत्यक्षात आता मिळायला लागली. मी ती लहान लहान मुलं तालमीमध्ये येतात, तर तालीम मी करण्याचं कारण आमच्या दौंड तालुक्यामध्ये कुस्ती क्षेत्रात मागं पडलेला तालुका आहे. दौंड तालुक्याचं एकमेव कारण 2 SRPचे कॅम्प, एक 5वा ग्रुप नंबर 5, ग्रुप नंबर 7, 2 ट्रेनिंग सेंटर, एक पोलीस ट्रेनिंग सेंटर, एक SRP ट्रेनिंग सेंटर. त्यानंतर तुम्हाला सांगतो आमच्या दौंडमध्ये रेल्वेचं जंक्शन, आता राहिली MIDC तिथं आली. मग हे सगळी जी क्षेत्र आहेत ना उपजीविकेचे आहेत. कोल्हापूर भागात कसं आहे, आजोबा कुस्त्या करायचे, वडील कुस्त्या करायचे, हे मुलांनी पाहिले म्हणून मुलगा कुस्ती करणार आहे. मग इथं काय झालंय, आजोबा पंजोबा भाजीपाल्याचे व्यापार करतात, ऑफिसचा जॉब करतात, ते डॉक्टर आहेत, ते पोलीस आहेत, ते रेल्वेत जॉबला आहेत. मग त्या मुलाला आदर्श तो जॉबचा, सर्व्हिसचा हाच त्याच्या पुढे राहणार. त्यामुळे स्पोर्टमन काय बनायचं कोणी नाव घ्यायना. मग ही तालीम सुरू केल्यानंतर बाहेर गावची, अगदी मुंबईपासून, साताऱ्यापासून, इकडे बीड जिल्ह्यातली काही मुलं आली तिथं. कारण पूर्वीच्या काळी शाळा झाडाखाली भरायची बघा. शिक्षक जर चांगला असेल तर झाडाखाली सुद्धा चांगला विद्यार्थी घडतो. नाहीतर तुमची AC हॉल बनवून सुद्धा तो शिक्षक जर निस्ता ऑनलाईन वाला असेल किंवा तो ऍक्टिव्हिटी कुठल्या दाखवू शकत नसेल, ज्ञान कमी असेल, तर तो मुलं घडवू शकत. माझी तालीम छोटी आहे, शेतामध्ये बांधलेली आहे, परंतु माझा वस्ताद जो आहे, मी महाराष्ट्र चॅम्पियन सुरेश पालवे या नावाचा बेलोड श्रीगोंद्यामधला एक वस्ताद आहे. तो वस्ताद निवासी तिथं तालमीमध्ये असतात, ब्रह्मचारी. पहाटे 5 वाजता मुलांना उठून रनिंगला स्वतः घेऊन जातात. तिकडून आल्याच्या नंतर त्यांना दोर चढणे. आता पूर्वीच्या काळीचा व्यायाम कसा होता, जोर बैठक, परंतु त्या जोर बैठकीच्या व्यायामाने पैलवान आदू झाले, सांध्यामध्ये गेले, गुडघ्यामध्ये गेले. आणि दिल्लीचे एक आधुनिक तंत्रज्ञान आलं आपल्याकडे. दिल्लीचे जे कुस्तीगीर आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत, त्यांच्या PT कवायत करतात ते, आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन पैलवानाला भारी जायला लागले. मग आपण सुद्धा मॅट आणून आपण सुद्धा त्या पद्धतीचा व्यायाम सुरू केला, आणि माझा जो वस्ताद आहे त्या पद्धतीचा व्यायाम करून घेतो. मोजकी मुलं आहेत, झोपायला पण मुलांमध्येच असतो. योग्य वेळेला झोपली पाहिजे, योग्य वेळेला उठली पाहिजे, वेळच्या वेळेला खुराक घेतात का नाही, खुराकाचे पैसे त्या पालकांनी द्यायचे, एवढी अट आहे. कारण
अन्न पुरवणे इतकी मोठी तालीम नाही किंवा मी मोठा नाही, पण त्यांना ट्रेनिंग आणि राहणं हे फ्रीमध्ये आहे. ती मुलं ज्यावेळेला घडतात त्यावेळेला लांबचा पालक जरी असला त्याच्या नातेवाईकाचं पाहिलं त्यांनी, ह्या तालमीमध्ये प्रत्यक्ष करून घेतलं जातं. निश्चित आकाराने मोठी नाही, परंतु प्रत्यक्ष करायला हा वस्ताच योग्य आहे. त्यामुळे लांबच्या लोकांनी मुलं माझ्याकडे विश्वासाने ठेवलेत. शाळेत पण माझ्याच मुलं आहेत. मी 5वी ते 10वी शाळा आहे आमची, हायस्कूल, आणि शेजारी प्राथमिक शाळा आहे तालमीच्या जवळ 500 मीटरवर. तिथं 1ली ते 4थी मुलं शिकतात. 8 ते 10 माझ्या जवळ शिकतात. 2 किलोमीटर अंतरावरती कॉलेज आहे. 11वी 12वी पर्यंतची ग्रॅज्युएशनची मुलं माझ्याकडं शाळा आणि तालीम दोन्ही करून राहतात. मग तिथे एक स्वावलंबन तयार होतं आणि मोबाईलला अलाउड नाही. माझ्या हायस्कूलमध्ये पण नाही आणि माझ्या शाळेमध्ये पण नाही. पालक खुश का असतात? पोरग कमीत कमी 8 तास तरी व्यायाम करते, अभ्यास करते आणि मोबाईल पासून बाजूला राहते. यामुळे पालक खुश आहेत अगदी. त्या उद्देशाने काही जण तालमीमध्ये मुलं आणून सोडतात. हा एक फायदा झाला. शाळेचा दुसरा फायदा झाला म्हणजे माझी जी स्वप्न होती की पैलवान बनण्याची, जरी मी स्वतः पैलवान बनवू नाही शकलो तरी माझ्या हातून पैलवान बांधला ह्याचा मला आनंद आहे. मी 10वीला नापास झालो, काय काय कारणांना नापास झालो, मी पालकांची मिटिंग घेऊन ते सांगतो. मी 1ली पासून 5वी पर्यंत पहिल्या नंबरनी पास होणारा, 99-98% पास होणारा. मी 10वीत गेल्यानंतर का नापास झालो? मग पालक कुठल्या ठिकाणी मुलाला डिस्टर्ब करतात, समाजामध्ये मुलगा गेल्यानंतर कुठं बिघडू शकतं, हे प्रात्यक्षिक मला अनुभव असल्यामुळे मी पालकांना तोच सल्ला देतो की तुमची खरी प्रॉपर्टी, खरी श्रीमंती तुमची मुलं आहेत. हीच इस्टेट आहे, यांच्यावर वेळ द्या. तुम्ही इस्टेट कमवीत बसणार आणि तो वाम मार्गाला मुलगा लागणार. तुमची संपत्ती 6 महिने सुद्धा तो ठेवणार नाही. तर ते पालकांना पटतं. ज्यांना पटत नाही, आमच्या डोळ्यासमोर काही पालकांनी मुलांचं वाटोळं केलं. एक पालक अतिशय श्रीमंत होता. त्यांना एकच सांगितलं की मुलगा तुमचा सारखा शाळा बुडवतो, दुपारूनच जातो. त्या पालकाला थोडा अडाणी होता पालक, त्यामुळे शिक्षणाचं महत्व कळलं नाही. त्या पालकाला आमचं इतकं म्हणजे सांगणं विचित्र वाटलं. त्या पालकाने मला बोलून दाखवलं, सर पोराला काय पुढं पैसेच मोजायच्यात म्हणा, नोकरी नाही करायची मला. त्यांना सांगतो नोकरीसाठी शिक्षण नसतं, मुलगा परिपूर्ण बनण्याकरता शिक्षणात. नाही ऐकलं त्यांनी आणि आज अक्षरशः तो पालक रडतोय. मग ते सर तुम्ही सांगितलं होतं, आम्ही आता बळच मनापासून म्हणतोय का वरच्या इच्छेत म्हणतोय माहित नाही, पण 1-2 वेळा त्या पोराने सटकावले वडिलाला त्याची की वाईट घटना घडली. पोराने हाणलं राव म्हणला. म्हणलं तुम्हाला आठवते का, तुम्हाला 20 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं, तुम्ही मला 20 वर्षापूर्वी मान्य नाही केलं. आज माझ्या शाळेमध्ये ज्या मुलांना आम्ही शिकवले त्यांची पण मुलं आहेत. आनंद वाटतो. काही मुलांची आई वडील दोन्ही पण पालक आहेत, ह्या आमच्या शाळेत शिकून गेलेली. तिथं आज त्यांनी मुलगा आणून सोडलाय आमच्या शाळेमध्ये. शाळेचे एक मला अभिमान वाटतो, माझ्या तालमीचा अभिमान वाटतो. आणि मी ज्या वेब सिरीज मध्ये काम करतोय ती वेब सिरीज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. तिचं गुडविल चांगलं आहे समाजामध्ये. कुठं गेलो मानाने बोलवलं जाते, या अण्णा या अण्णा. आपल्या वेब सिरीजचं नाव पण तसं भूषण वाटतं ऐकल्यानंतर. काही वेब सिरीजची नावं सुद्धा इतकी गलिच्छ आहेत की तो जरी स्टार कलाकार असला तरी मला नाही वाटत या वेब सिरीजचे अभिनेते आलेत बोलवा त्यांना पुढं, नाही, त्यालाच लाज वाटून तोंड दडविल तो. आज इतकी वाईट नाव आहेत वेब सिरीजची. अण्णा मी तुम्हाला तेच विचारणार होतो की चांडाळ चौकडीच्या करामती हो आणि त्याच्यानंतरचं आयुष्य आणि त्याच्या आधीचं आयुष्य काय फरक झाला असं तुम्हाला वाटतंय? पूर्वीच्या आयुष्यामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये इतकी रुची नव्हती, ती विसरून गेलो मी. 9वी-10वीत असताना माझ्या मनामध्ये अभिनयाची इच्छा होती म्हणून. परंतु ज्या वेळेला अभिनय क्षेत्रात आलो, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सत्य सांगायचं म्हणजे आम्ही बंदीखाना घालायचो. म्हणजे फक्त मुलांपुढे पथ्य पाळावे, शिक्षकांना सांगायचो मुलं बघतात. आम्ही कुठं फिरायला गेलो ना, नाचणे, आरडाओरडा करणे, वेगवेगळ्या आवाजात कोणाला हाका मारणे, आपल्या इथं कोणीच ओळखत नाही. ज्याचं जे नाव ओरिजिनल ते सोडून भलतंच कुठलं ते नाव ऐकलेलं मित्राला त्या नावाने मोठमोठ्याने आरोळ्या ठोकून हाका मारणे, नाही तर मी इथंच बसल, किंवा मोटरसायकल चालवत असताना मागचा उभा राहणे, हे सगळे प्रकार करायचो आम्ही. पण आता सारखं मनात येतं की सगळा महाराष्ट्र मला ओळखतोय. आपण या ठिकाणी थांबलो, गाडी मित्राबरोबर जर आपण गाडीवर उभा राहिलो माग तर कोणीतरी बघन अण्णा गाडीवर उभं राहून चालले होते. किंवा जे काही खाण्याचा छंद असेल, अगदी मी बालाजीला गेलो होतो तर टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्टवरच गेलो होतो अभिनयात येण्यापूर्वी. पण आता मला सतत कोणीतरी ओळखीचं भेटणार आहे,
कपडे व्यवस्थित असावे, प्रौढ माणसारखं जबाबदारी आली माझ्यावर थोडी, आनंदही वाटतो. जाईल तिथं माणसं ओळखतात, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात जाऊ द्या माणसं ओळखतात. त्या ओळखण्याचा एक आनंद पण आहे. आणि माझं दुसरं म्हणजे जी काही प्राविशी हरवून बसलो मी. प्राविशी कुठं असते, आपलं बायका मुलं गावातली मुलं यांचं आपण पथ्य पाळतो आणि बाहेर पूर्णपणे आपण आझाद जगतो. मी आता महाराष्ट्रात कुठंच आझादपणे जगू शकत नाही. मला जे समाजाने पडद्यावर पाहिले त्याच पद्धतीने मला वागावं लागणार. आणि माझा प्रत्येकाला सल्ला असतो, पोलीस क्षेत्रातला व्यक्ती असू द्या, शिक्षक क्षेत्रातला व्यक्ती असू द्या, तुम्ही जरी आदर्श नसला, समाज तुमच्याकडे आदर्श म्हणून बघतो. तुमचं काही जीवन असेल, काही व्यसनं लागतात, नाही इलाजे, तुम्ही 4 भिंतीच्या आत करा. बाहेरची लोक तुमच्याकडे पाहतात, पोलिसाकडे पण शिस्तीच्या अपेक्षेने पाहतात. आणि तोच पोलीस जर डुलत चालला असेल तर काय समाजाने अपेक्षा ठेवायची? किंवा एखादा शिक्षक, तोच शिक्षक हॉटेलमध्ये दारू पिऊन घरी पडत चाललाय, काय आदर्श ठेवायचा? आता तुमचं व्यसन सोडा म्हणण्याचा मला अधिकार नाही, पण तुम्ही समाजात करू नका. तुमचे विद्यार्थी जर तुम्हाला उठून बसवत असतील तर त्या मुलांना काय आदर्श देणार? बरोबर. आज आम्ही मुलांना स्वाभिमानाने सांगतो की व्यसन करू नका. तुमची बुद्धी कमी चालू द्या, तुमच्याकडे पैसा कमी असू द्या, व्यसन जर केलं नाही तर तुमचं सामाजिक नाव खराब होणार नाही, तुमच्या तोंडून वाईट शब्द कोणाला जाणार नाही. म्हणून तो आदर्श मात्र आम्ही कार्यक्रमात पण पाळलाय आणि इथं पण प्रत्यक्ष पाळलेला आहे. त्या लोकांमध्ये अभिनय करताना ज्या पद्धतीने मला ते मान देतात, खरोखर शूटिंग संपल्यानंतर सुद्धा त्या लोकांमध्ये मला तितकाच सन्मान आहे. आमच्या चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये ही जी संकल्पना होती, फार पूर्वीच्या काळी ज्यांनी गावगाडा पाहिलाय, गावात कशी योजना चालते. काही लोक असे असतात की आपल्या गावामध्ये संकट आले बाबा, काही जण म्हणतात जाऊ दे, ती काय आपलं काम नाही, आपल्या घरी नाही आलं संकट, चला आपण गावात बिबट्या शिरलाय मग त्याला आवाज करून फटाके वाजवून हुसकून लावायचा. असं करणारी सगळी लोक नसतात. काही आपापली दारा खिडक्या लावून पोरं घरात घेऊन बसतात. आणि काहींचं ती धडपड त्याला चैन पडत नाही. नदीमध्ये कचरा सोडलाय, दूषित पाणी सोडलंय, सगळ्याच लोकांना ते नाही डोक्यात बसत, पण काढला ते झोप येत नाही. काय होईल याचं, कसं होईल पुढं? तो येडा नसतो, ध्येय वेडा असतो. काय जण येडे काम धंदा टाकला गेले तिकडं. अहो, या समाजामध्ये कुणी ना कुणी काहीतरी करतोय म्हणून हा समाजाचा गाडा चाललाय. सगळेच पगारी नोकर करत नाहीत. बऱ्याच ठिकाणी असं घडतं की एखाद्या वयस्कर आई वडिलांना मुलगा सांभाळत नाही, त्यांनी सगळं यांच्यासाठी केलेलं असतं. गावात इतर लोक म्हणतात आपल्या काय करायचं, त्यांचं काय घेणे देणे. पण काही लोक असे असतात, धडपड करून त्या मुलाला सांगतात असं वागू नको, तू पण म्हातारा होणार आहे. शिव्या खातील, त्यांचं बोलणं खातील, पण ते त्यांना न्यायच मिळवून देतील, तोपर्यंत ते गप्प बसणार नाही. मग नाही ऐकलं तर समाजाचं प्रबोधन म्हणून आम्ही आमच्या चांडाळ चौकडीच्या करामतीमधून ते दाखवत असतो. मग ही जी 4 लोक असतात ना गावात, त्याला चांडाळ चौकडी ही जुनी ग्रामीण शब्द संकल्पना आहे. काम नाही, दाम नाही, सगळं घरचं द्यायचं सोडून आणि गावामध्ये कुठं मंदिराचं काम चाललंय, रस्त्याचं काम चाललंय, भ्रष्टाचार चाललाय, खड्डे पडलेत, ही बंद झाले पाहिजे. काय त्यांना समाजाने पगार दिलाय का? पण त्यांची इच्छा असते या खड्ड्यामध्ये लोकांचा पाय मुरगळतो. किती लोक मोर्चामध्ये जातात, मला सांगा, त्या मोर्चामध्ये जाणाऱ्यांना पगार आहे का? स्वार्थासाठी जाणं वेगळं, मला काहीतरी कमी पडते म्हणून जाणं वेगळं. पण असा या ठिकाणी अन्याय होतोय समाजामध्ये. समाजामध्ये रस्ते चांगले नाहीत, समाजामध्ये शुद्ध पाणी येत नाही, नगरपालिका पाणी सोडत नाही. अशा कामासाठी जेवढ्यांना पाणी लागतं तेवढी लोक रस्त्यावर येत नाहीत, पण ठराविक लोक सतत त्यात धडपड करून यश मिळवतातच. अशी ही चांडाळ चौकड आहे. अण्णा, तुम्ही तुमची सगळी स्वप्न ध्येय असतील ती पूर्ण केली. जसं तुम्हाला तालीम उभी करायची होती, तुम्ही तालीम उभी केली. शिक्षण मुलांना देताय, ते एक तुमचं स्वप्न पूर्ण झालं. बरोबर. त्याचप्रमाणे अभिनयाचं देखील झालं. तर आयुष्यात ध्येय किती महत्वाचं आहे? आयुष्यामध्ये ध्येय पूर्ण झाल्यानंतर जो आनंद मिळतो ना, ते किती मोठं बक्षीस कुणी दिल्यानंतर मिळत नाही. आपल्या अनेक इच्छा असतात, पण मरताना ज्या वेळेला आपण म्हातारा होतो त्यावेळेस बरीच लोक म्हणतात, अरे माझी लई इच्छा होती बरं का, पण नाही जमलं मला परिस्थितीने, असं लोक म्हणतात. परिस्थिती म्हणजे काय? परिस्थिती 2 प्रकारची असते, भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती, मानसिक. मग त्या माणसाला कुठेही पैसा नसणे हे अडचण येत नाही. तुमची ज्या वेळेला मनापासून इच्छा असते त्यावेळेला जगातल्या सगळ्या शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहतात आणि ते ध्येय पूर्ण होतच. त्यासाठी पैसा हे कारण नसतं, हे दाखवण्याकरता मी तालीम विनामूल्य ठेवली. मी शिक्षक विनामूल्य काम करतो, अभिनय सुद्धा विनामूल्य करतो. म्हणजे अण्णा तुम्ही एवढे लांबून येता, गरजा पूर्ण होतात माझ्या,
अगदी मला सकाळी वाटलं अमुक अमुक मला आज असं असं जेवण जेवण. करायचं, हा मेनू जेवायचा आहे, संध्याकाळी मिळतो. आतापर्यंत मला एकही दिवस असं घडलं नाही की माझं जेवणाची जी इच्छा आहे, इच्छा भोजन कायम करतोय मी. आणि असा प्रत्येक जण करेल. फक्त तो मोकार काळजी करतो. त्याला वाटतं कसं होईल, मी नाही केलं तर होईल का. मरायला लागले पण माणसांना वाटतं माझ्या नंतर हे सगळं बंद पडणार आहे. काही बंद पडत नाही. तुमच्या इच्छा जी असतील त्या इच्छेची ठाम राहा. इच्छा तुमच्या 100% पूर्ण होतात. कुणाशी दुश्मनी करू नये. काय दुश्मनी मला सांगा, ह्या भूतालावर आपण जन्माला आलोय आनंद घ्यायचा. आपण आनंद वाटायला शिकलो ना, लोक पण आपल्याला आनंद देतात. मला बऱ्याच वेळा जे काम निघालं, तालमीचं काम निघालं माझ्या बांधकाम, आणि मी असाच टेन्शन मध्ये होतो, कलाकार मिळाला, कामगार त्याला बांधकाम करणारे मिळाणार. एक पाहुणा आमच्या घरी आला, म्हणले काय टेन्शन मध्ये दिसतं अण्णा. त्यांना माहिती मी कधीच टेन्शन मध्ये नसतो. माझं टेन्शन ऐकून त्यांना टेन्शन आलं की अण्णाला वैयक्तिक टेन्शन नाही, ही दुसऱ्याचं टेन्शन आहे. आणि मग त्यांनी सांगितलं मी गौंडी पाठवतो, बांधकाम करून देतो. त्या पाहुण्याने माझं बांधकाम करून दिलं. पत्रा लेवलला आल्यानंतर आणि माझं सुरू करताना सुरू बघता येईल काय होईल ते होईल, होईल ती तोर करू. बऱ्याच जणांना सांगतो हे तोर माझं होईल ते तोर करणार. आणि त्या तालमीला वेळोवेळी माझ्या कुटुंबातली माणसं, माझे वडील, माझे बंधू, आमचे चुलत भाऊ, मावस भाऊ, सगळे जे काय नातेवाईक आले. पण त्यांना माहिती अण्णाकडे इन्कम काहीच नाही, पण अण्णांनी काढले व एक काम, पण अण्णांनी घर नाही बांधायला काढलं, तालीम बांधायला काढली. मला त्या वेळेला मिळत गेलं आणि परिपूर्ती झाली माझी त्या तालमीची सुद्धा. म्हणजे कशी झाली, फक्त इच्छा होती, खिशात पैसा नव्हता. इच्छा असून इच्छा पूर्ती झाली. त्याचा एक इतका मोठा आनंद झाला की मला कोट्यवधीचं काही लॉटरी लागली तर तेवढा आनंद होणार नाही, इतका आनंद त्याच्यामध्ये झाला. शाळेत पण तसंच अनेक शाळांमध्ये जॉईन करत असताना डोनेशन घेतलं जातं, त्याच्याकडून काही पैसे घेतले जातात. त्याने बऱ्याच वेळा जावं लागतं आम्हाला शाळेत घ्या म्हणून, पण मला तिथं बोलावले गेलं. ह्याचा एक आनंद. बोलावल्यानंतर मी ठरवलं होतं की इथं मी काहीतरी नाव कमावणार माझं. आणि ज्या वेळेला पालक बोलले की अण्णा तुमचं नाव लय पोरं काढतात, तो जो आनंद आहे ना कशातच नाही. आपल्या मागं आपलं नाव चांगलं निघतंय, याचा फार मोठा आनंद. अभिनय क्षेत्रात पण तेच झालं. अभिनय क्षेत्रात सुद्धा माझं नाव इतकं निघायला लागलं की ते जे नामांकित आमचे बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांच्याजवळ लोक म्हणायचे अण्णा कुठे, अण्णाला भेटायचे आम्हाला. पण त्यांना आनंद वाटला की अण्णा घेऊन योग्य झाले बाबा आपल्या टीम मध्ये, अण्णा काय वाईट नाही. म्हणून तिथं सुद्धा मी विनामूल्य जातो. एक अभिनय करणारा मला कुठं लग्न कार्यामध्ये गेलो, आनंदाने पुकारलं. एखाद्या कॉलेजच्या निरोप समारंभाला गेलो, त्यावेळेला काही 2 शब्द सांगितले, ती मुलंही ऐकून घेतात. समाजात आज कुठलीही मुलं, बऱ्याच वेळा माझ्यावर इतक्या जबाबदारी येऊन ठेपलेत. काहींची मुलं दूध पेत नसली ना लहान, व्हिडिओ कॉल करतात मला, अण्णा बघा आमचं पोरग दूध पेत ना, त्याला सांगा. त्याला जर सांगितलं मी तिथे येईल बरं का, काय करावं लागत नाही, आणायचं नाही, मारायचं नाही, दरडवलं त्याला, ते दूध पेत आहे तिथं. माझ्यापासून 60-70 किलोमीटर अंतरावरची काही लहान मुलं त्याला भीती म्हणून पण माझा वापर करतात. काही जण प्रत्यक्ष मुलं माझ्याकडे किंवा मुलं किंवा मोठी माणसं जवळ येण्यापूर्वी माझ्या बरोबर टाळतात. एकदा जवळ आलेला माणूस माझ्यापासून लांब जात नाही. कोणाचं कसलंही भांडण असू द्या, तो व्यवस्थितपणे सोडवलं. त्याची पण इच्छा पाहिजे दोघांचं आमचं मिटावं म्हणून. काही जण जन्मभर अशीच दुश्मन घेऊन असेच मारतात. का जन्माला आलो, का जगलो, ह्याचा त्यांना शेवटपर्यंत अर्थ कळत नाही. पण काही जण इतका आनंद घेतात. आज विचार करा, हजारो वर्ष झाले तरी जे लोक जीवनामध्ये समाजासाठी जगले त्यांचं आजही नाव निघते. बरोबर. आपण का करू शकत नाही? आपल्या सगळ्या सुविधा आहेत. त्यांना सुविधा नसताना केलं त्यांनी. संपर्क माध्यम नव्हतं, दळणवळणाची साधनं नव्हती, घोडे वगैरे सगळ्यांकडे नव्हते, पायी जाणं, प्रत्यक्ष तिथं पोचणं, असं करून पूर्वी काही लोकांनी कार्य केली. तसंच आपण तितकं तर मोठं करू शकत नाही. अण्णा, तुम्ही आता जे सांगितलं की बाबा ह्या महापुरुषांनी केलं एवढं, हो, पण त्यांना जगण्याचा अर्थ समजला होता, जसं तुम्हालाही समजलाय. तुम्ही विनामूल्य शिकवताय, अगदी बरोबर. तुम्ही विनामूल्य तालीम चालवताय, तुम्ही विनामूल्य अभिनय करताय. तर जगण्याचा अर्थ समजणं किती महत्वाचं आहे? जगण्याचा अर्थ ज्याला समजलाय ना तोच सुखी. आज प्रॉपर्टीवाला सुखी नाही, गरीब बी नाही, श्रीमंत बी नाही. फक्त ज्याला जगण्याचा अर्थ समजलाय तोच सुखी. त्याचं कारण असं आहे की मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत, पूर्वी पण आणि आज पण. अन्न, वस्त्र, निवारा पूर्वी पण होत्या आणि आज पण आहे. हे बाकीचं सगळं नसलं तर मरत नाही आपण. ह्या 3 गोष्टी पाहिजेतच. ह्या 3 गोष्टी नसणारा आज कुणीच नाही. गरीबात गरीब असला तरी शासन त्याला धान्य पुरवते, घरकुल बांधून देते. आणि कपड्यात इतका स्वस्त झालाय ना आता, शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होते.
किंवा एखाद्या मुलाला शाळा शिकायला पालकाकडे पैसे नाहीत, आश्रमशाळा शासनाच्या फुकट आहेत, घडवायचीच म्हणणं ना मुलं, किंवा आपण स्वतः घडायचंच म्हणणं, विनामूल्ये आनंद साजरा करून आपण घडवू शकतो. फटाका वाजवायचा तुम्हाला दिवाळीचा, काय काय होणार आहे? काडी लावली, वाजणार वाजला, धडधड आनंद झाला. तुम्हीच काडी लावा असा नियम आहे का? मोठमोठे मंत्री ज्यावेळेला त्यांच्या पुढे ज्यावेळेला आतिषबाजी केली जाते दारू गोळ्याची, ते स्वतः वाजवतात का? नाही. पण त्यांना आनंद मिळतो, माझं स्वागत किती मोठं झालंय. आपल्या शेजाऱ्याने वाजवलं तरी तो पण आवाजच आहे ना, आनंद माना त्याचा. अहो तुम्ही बघा, एखाद्या माणसाने जर नवीन गाडी घेतली ना, एक एक माणूस इतका खुशीन घेतो, वा वा वा, कुठल्या कंपनीत घेतली, कितीला घेतली, हो त्याला नाही आनंद होतो याची गाडी बघून. आणि एखादं उगं इतकं टेन्शन मध्ये येतं ना, चेहरा बिरा त्याचा इतका, त्या दिवस त्याचा बेकार होतो, तो जेवत नाही, त्याला जीवनाचा आनंद नाही कळला का? की याच्यापेक्षा त्याची गाडी थोडी आधुनिक मॉडेल असतं. आणि ज्यांनी कौतुक केलं त्याच्या घरी गाडी पण नसते, पण इतकं भरभरून कौतुक करतं, घरी गेल्यावर पण सांगतं बायका पोरांना, लय मस्त गाडी घेतली बरं का त्यांनी. जीवनाचा आनंद त्याला, त्याचा आनंद बघून याला. गावातला एखादा मुलगा स्पर्धा परीक्षेत पास झाला, टाळ्या वाजवीन, त्याला हार आणीन, बुके आणून देईन, वा 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 काय छान झालं, आनंदच आहे. तुझाच मुलगा हो असं काय नाही, झालाय गावातला कोणीतरी मुलगा, आणि कायला इतकं टेन्शन येणार ना, त्याचं पोरग झाला का माझं व्हायला पाहिजे होतं. ही असली लोक आयुष्यावर दुःखी राहतात. म्हणजे वृत्ती चांगली ठेवली पाहिजे. दुसऱ्याचा आनंद सहन न होणारा माणूस, त्याला जगातलं काही बी आणून द्या, सगळं जग त्या नावा करा, ते सुखी होणार नाही. तुम्ही दुसऱ्याचा आनंद बघा, लय खुश होणार. आम्हाला लहानपणीपासून तो छंद आहे. अहो मला सांगा, एखादा माणूस उंचावून उडी मारतो, आपण टाळ्या वाजवून आनंद करतो का नाही? का आपण बी उंचावून मारायची, मी बी मारली पाहिजे म्हणून? नाही ना. किती स्टंट करतात लोक, पर्वत चढतात, उंच उंच टेकडीवर जातात, तिथून उड्या मारतात स्टंट करण्याकरता. मग तो स्टंट आपण स्वतः करतो का? नाही. मग हे फटाके वाजवण्यात आणि गाडी चालवण्याचा आनंद आपलीच असा काय आहे का? जगामध्ये तुम्ही कुणाचाही आनंद बघून आनंदी व्हा, सर्वात जास्त सुखी तुम्ही असतात. अण्णा, आता तुम्ही बोलता बोलता बोलले की बाबा विनामूल्य तुम्हाला शिकता येईल. हो. पण आता तुम्ही स्वतः शिक्षक पण आहे. हो. पण एक फॅशन निघाली आहे की माझा मुलगा ह्या शाळेत शिकतोय, बरोबर, आणि त्याची फी 2 लाख रुपये वर्षाची. हो. हा शिक्षणाचा बाजार आहे जो चालू आहे. बरोबर. तसं संविधानात सांगितलेलं की शिक्षण हे मोफत असावं, मोफत असावं. हो. पण त्या पद्धतीने आपल्याला होताना दिसत नाहीये. हो. मग याच्यात चूक ह्या शिक्षण संस्थांची आहे की पालकांची आहे, ज्यांना हे मिरवता येतं की माझा मुलगा या शाळेत शिकतोय आणि एवढी आम्ही फी भरतोय त्याची वर्षाची, आणि ते पण दडपणाखाली, बरोबर, आर्थिक परिस्थिती नसताना कर्ज काढून ते मुलांना शिकवतात. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, आई वडील तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्याचं मुलगं शाळेमध्ये घातलं, त्याला जिथं वाटेल तिथं घातलं, त्याला कळलं ह्याची बुद्धी बाकीच्या मुलांपेक्षा जास्त आहे. मग आता हे खाजगी माध्यमाची इंग्लिश मिडियमची जी शाळा असतात, इथं जरा डिसिप्लिन असतो ब्रिटिश काळापासून, सुटापुटात लहानपणीपासून. बऱ्याच जणांना असं वाटतं की शेजारचा मुलगा एवढं हुशार आहे, मग ते सुटापुटात जाते, भारी शाळेत जाते म्हणूनच हुशार आहे. तसं नाही. ते लँग्वेज आणि नॉलेज हीच त्या पालकाला कळलं नाही. लँग्वेज मध्ये नॉलेज नसतं, फक्त ते मराठीऐवजी इंग्लिशमध्ये जाते आणि हे मराठीतून जाते. मराठीतला मुलगा सुद्धा अतिशय टॅलेंट, अतिशय तज्ज्ञ असतो. याचं उदाहरण दाखवण्याकरता मी माझ्या स्वतःच्या मुली प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदची शाळा, माझं हायस्कूल या ठिकाणी शिकवल्या. ज्या वेळेला त्या आमच्या तालुक्यामध्ये, दौंड तालुक्यामध्ये फादर स्कूल, मेरी मेमोरियल स्कूल असं नाव आहे त्याचं, तर सेंट सेबिस्टियन असं हायस्कूलचं नाव आहे तर त्या हायस्कूलमध्ये माझी मुलगी ज्या वेळेला गेली, प्राथमिक शाळेतली शिकून गेलेली मराठी माध्यमाची मुलगी, आणि त्यांची इंग्लिश माध्यमाची 10वी पासून शिकत आलेली मुलं. 11वीत गेल्यानंतर माझ्या मुलींनी सगळे मागं टाकले आणि त्या कॉलेजमध्ये पहिला नंबर काढला. सगळ्या त्यांच्या प्राचार्य वगैरे होते, त्यांनी माझा सत्कार केला, म्हणले अभिनंदन तुमचं, मराठी माध्यमातली असून मुलगी पहिले. मला हे खटकला शब्द, मराठी माध्यमातला असून म्हणजे काय? येडा असून पहिला नंबर काढला म्हणलं तर जरा होतं ऐकण्यासारखं, पण मराठी माध्यमातला असून पहिला नंबर आला हा शब्द. नंतर मुलगी माझी 12वी नंतर टीसी कॉलेज बारामतीला घातली. टीसी कॉलेज बारामतीला माझी मुलगी पहिला नंबर आला तिथं, पण तिथं पालकांना ओळखायला लागले ते कोण पालक आहे तिचे. आणि पूर्वी कॉलेजमध्ये UR हे जे पद होतं
ते इलेक्शनवर असायचं. आता शासनाने ते वाद मिटवण्याकरता मेरिटवर केले. त्यामुळे मुलीचा पहिला नंबर आल्यामुळे माझी मुलगी टीसी कॉलेज बारामतीची UR होती. माझा सत्कार केला त्या प्राचार्यांनी बोलून. आणि मग त्यावेळेला ते म्हणले, काय रहस्य आहे तुमची मुलगी एवढी हुशार आहे? काहीच रहस्य नाही म्हणलं, साध्या मराठी शाळेत शिकलेली आहे आणि तुमच्या शाळेत पण चांगलं शिकवलं जातं आणि त्याचा उपयोग झाला. माझी मुलगी हुशार आहे. MSc ला पण परत पहिली आली माझी मुलगी. त्या शाळेमध्ये पण रेकॉर्ड झालं. त्यानंतर माझ्या मुली BEd ला, दोन्ही मुली माझ्या, पहिली आणि दुसरी, दोन्ही मुलींचा पहिला दुसरा क्रमांक आला. त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये घारगाव या ठिकाणी BEd ला ऍडमिशन मुलींचं घेतलं. लेट गेलो होतो. ते म्हणले लय उशीर आला तुम्ही ऍडमिशनला. म्हणलं सर मी जरी उशीर आलो तरी माझ्या मुली पहिल्या 2 मध्ये असतील. अहो सर म्हणले इथं सगळ्या पालकांना वाटतं आपली हुशार आहे. ठीक आहे. निकाल लागलो प्राचार्याचा फोन आला होता मला. तुम्हाला काय भविष्य कळतं का? म्हणलं काय झालं? तुमच्याच मुलीत म्हणले पहिल्या दोन्ही. म्हणजे कुठेही फी न भरता मुली घडू शकतात. मी काय असं नाही मला म्हणायचं मी लय श्रेष्ठ आहे, पण दाखवून दिलं आम्ही. ज्यादा फी भरली म्हणजे मुलगा लय हुशार होतं. ती गाडी शाळेची आली न्यायला, त्याच्या अंगामध्ये ड्रेस, त्याचं टिपण वेगळं, दप्तर पाटणीला, ते पाहून ही शेजारचं कर्ज पाणी करून त्याची बरोबरी करते. ते दप्तराचं ओझ म्हणजे पालकांच्या अपेक्षांचं ओझ आहे. बरोबर आहे. आणि त्या पोराची हानमार होती, त्याची हॅरेसमेंट होती आणि सगळी मुलं अभ्यासातच हुशार असं काय नाही. तुम्ही मला समाजामध्ये तुम्ही फक्त निरीक्षण करा, एका ठिकाणी उभं राहा आणि अवतीभोवती सगळं निरीक्षण करा. इथं सगळे टॅलेंटच आहेत का? भाजीपाला विकणारा पण आहे, तो बी जगतोय. वडापाव बनवणारा आहे, तो बी जगतोय. ऑफिसर बी जगतोय, शेतकरी जगतोय, हमाल जगतोय. आणि सगळेच जर ऑफिसर झाले, असं होईल का? अख्खा तालुका तहसीलदाराचा आहे, होईल का असं? तिथं कोणीतरी शिपाई बनला पाहिजे, कोणीतरी तहसीलदारच्या वर आहेत, जिल्हा लेवलला कलेक्टर लेवलची माणसं खाली पण आहेत, अवतीभोवती आहेत, इतर क्षेत्रातले आहेत, टेलर आहे, कोणी ना कोणी समतोल राहिला पाहिजे. समतोल राहिला पाहिजे. समाजाचा गाडा सुरळीत चाललाच पाहिजे. एक आम्ही गोष्ट सांगतो बऱ्याच वेळा पालकांना, की पालक मिटिंग ज्या वेळेला घेतो आम्ही, त्यावेळेला तुमचा मुलगा शेजाऱ्यासारखाच बनावा या अपेक्षा का ठेवता? तुमच्या मुलात त्या मुलापेक्षा वेगळं काहीतरी असं. ते मुलगा 90% पास झाले, तुमचं 70नीच झाले म्हणून तुम्ही दुःखीत. परंतु तुमचं पोरग कुस्तीमध्ये जिल्ह्यात नंबर काढलाय, तुम्ही का नाराज होताय? रनिंग मध्ये पण नंबर काढते तुमचं पोरग. हे सांगून सुद्धा पालकांच्या डोक्यात नाही, मग त्याला एवढे पडले, तुला का नाही पडले? अहो तुम्ही त्याचे नुसते मार्क बघू नका, त्याची कॅपॅसिटी बघा, ह्याची शारीरिक क्षमता बघा. हा दणकट आहे मुलगा तुमचा, तो वीक आहे. आणि मग तरी नाही. आता मला सांगा, एखाद्या शाळेमध्ये मासा त्याच शाळेत शिकतोय, हत्ती त्याच शाळेत शिकतोय, जिराफ त्या शाळेत, माकड बी त्या शाळेत शिकतोय. माकड झाडात शेंड्यावर गेले, मग हत्तीच्या पालकाने हत्तीला धोपटायचा का? तू का नाही शेंड्यावर गेला? बघ किती उंच गेले माकड. किंवा एखादा मासा पाण्यामध्ये पोहतो. मग आता काही मुलं स्विमिंग मध्ये नंबर पहिला काढतात, काही मुलं रनिंग मध्ये काढतात, काही बुद्धिबळात बी असतात, बसल्या जागेवर ते करू शकतात. अपंग मुलं कितीतरी टॅलेंट झालेत. किती सांगूनही पालकांमध्ये हे अपेक्षेचा ओझ इतकं मोठं आहे. पूर्वी 4-5 भावंड असायची. एखादा शाळा शिकायचा, एखादा शेती करायचा, एखादा पुढारी व्हायचा, एखादा भाईगिरीत जायचा, मग ती सोडून द्यायचे पालक त्याच्या विषयावर. पण आज एकटंच पोरग आहे. त्या वडिलाला वाटतं माझा मुलगा हिरो पण व्हावा, माझा मुलगा खेळाडू पण व्हावा, माझा मुलगा अगदी कलेक्टर लेवलचा ऑफिसर व्हावा. अरे एकट्याकडून काय काय अपेक्षा ठेवता? तुम्ही करू शकला का तेवढं? बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही काही पालकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर कालखंड ऐकला तर ते म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास करून की त्यांच्या एवढा टॅलेंट केम्ब्रिज विद्यापीठामध्ये जो स्कोर केला त्यांनी 100 पैकी 100 मार्काचा, 100% मार्क पडलेला त्याच्या पूर्वी विद्यार्थी झाला नाही, त्याच्यानंतर पण झाला नाही. इतकी टॅलेंटची त्यांच्याकडे होती. ते एकदा पुस्तक वाचलं त्यांना परत वाचायची गरज नव्हती. मग हे निसर्गाने काही देणग्या दिलेल्या आहेत. मग तुम्ही पोरांना सांगायचं, बघा ते बाबासाहेब दिव्याखाली नगरपालिकेचा अभ्यास करायचे, मग पालकांनी का नाही केला? पालकांनी करायचा होता ना, का पोराकडून अपेक्षा ठेवता तुम्ही? बरोबर. पालकाची परिस्थिती त्यांच्यापेक्षा चांगलीच होती ना, मग आम्हाला नाही जमणं तुम्ही करा, असं नाही. त्याला जे जमतंय ते बघा. आपण जर निरीक्षण केलं ना, मुलामध्ये काहीतरी असते बरं का टॅलेंटची. तुम्ही लहान मुलं खेळताना बघा, निरीक्षण करायचं समाजातल्या मुलांचं. मुलं खेळत असताना प्रत्येकाचा खेळ वेगळा असतो. एखादा मुलगा काय करतो, ते आपल्या पत्ते असतात फेकून दिलेला, त्याची बिल्डिंग बनवतो बघा.
लहान मुलगा बालवाडीतला बालवाडी. छान बिल्डिंग बनवतो, मातीची बिल्डिंग बनवायची, ओळखायचं हा सिव्हिल इंजिनियर बनून, ह्याला हाणून मारून डॉक्टर नाही करायचं. हम्म. पालक म्हणतो शेजारचा डॉक्टर झाला, माझं डॉक्टरच करायचे. त्याला आवडत असतं, बिल्डिंग बांधायची लहानपणी आवडते, म्हणजे तसंच शिक्षण दिलं तर चांगल्या पद्धतीचा तो सिव्हिल इंजिनियर होईल. एखादा मुलगा पोलिसच बनतो बघा, बंदूक करणार, इकडे तिकडे गोळीबार करणार, चोर पोलीस खेळतात, लहान मुले एकमेकाच्या मागे पळतात. आता ह्या मोबाईलच्या जीवनामध्ये हे सगळे खेळ संपत चालले, पण काही मुलं ती करतात, हॉर्स रायडिंग करतात, दुसऱ्याच्या पाठीवर बसून घोडा लहान असताना आई वडिलांना ते घोडा करायचे म्हणतं मला. मग ते भावी आयुष्यात त्याला घोड्यावरच बसायचे, हे त्याचे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणण्याची म्हण आहे ना. मग ते ओळखायचं, त्याला घोड्याची आवड आहे, तो घोड्यावर बसाय घाबरणार नाही. काही मुलं बेडवरच पावलेली ऍक्टिंग करतात, ती टीव्हीतलं बघून वगैरे, आपण पण पावलं पाहिजे. काही मुलं कुस्तीची ऍक्टिंग करतात, पण त्यांना ते आवडलंय, ओळखून घ्या. त्याला हाणून मारून दप्तरावर बसू नका. काय अभ्यासाला बसलेलं असतं त्याला मध्येच हाका मारतात, काहीतरी काम सांगून कुठेतरी घेऊन जाणं. आई वडिलाच्या भांडणाचा पण त्या मुलांवर परिणाम होतो, डिस्टर्ब होतात मुलं. ही घडणार चिखलाची ओळ आहेत, ते दिशा आहे त्यांना बरं का. तुम्ही जर दिली तर त्यांना दिशा मिळेल, दिशा नाही मिळेल तर आपल्याला माहिती, ज्याची दिशा चुकली त्याची दशा झाली. मग ह्या दशा होण्याला बऱ्याच प्रमाणामध्ये पहिले पालक, नंतर समाज, शिक्षक. काही ठिकाणी शिक्षक पण कर्तृत्वाला चुकतात. मी शिक्षक आहे म्हणून शिक्षकांचीच बाजू मांडायची नाही. शिक्षक पण कर्तृत्वाला चुकतात, काही ठिकाणी पालक पण चुकतात, सगळेच तसे नसतात. पण काही ठिकाणी सगळं चुकून सुद्धा मुलगा घडतो. त्याला कधी कधी समाजातले एखादं कोणत्या वेळेला त्या मुलावर खोल असा परिणाम होईल. माझ्यावर असं लहानपणीपासून प्रत्येक क्षेत्राचं खोल असा मनामध्ये रुजले गेले. प्रत्येक क्षेत्र, अभिनय, मला अजब वाटायचं की मला सगळंच आवडतं, ही चूक आहे. मला अभिनय आवडतोय, तालीम पण आवडती, शिक्षक म्हणून आवडतात, गावगाड्यात पुढारपण पण आवडतं. माझे भाऊजाई पोलीस पाटील आहे घरामध्ये, त्यामुळे गावातली भांडणं पोलीस स्टेशनला न जाता त्यांच्याच लेवलला सोडून त्यांना पटवून कसं सांगता येईल यासाठी मी जास्तीत जास्त वेळ त्यांना देत असतो. की बाबांनो, तुम्ही भांडत जर बसला तर यात काहीच फायदा नाही. जीवन अनमोल आहे, यातला आनंद बघा. तुम्ही दिवसभर भांडला, तुम्ही काय करता, शेजाऱ्याला त्रास द्यायचा आहे. मग रात्रीच्या वेळेला काय करायचं, त्यांचे झोपले की टेप रेकॉर्ड लावायचं मोठ्याने रेकॉर्ड, ते जागे होतात, ओरडत बाहेर आले बंद करायचं, चिडीची झोपायचं. पोरांनी लावलं तर आम्हाला माहित नाही, आनंद कोणचा तुम्हाला, त्याची झोपमोड केली म्हणून. परंतु तुम्हाला हे कळतंय का, त्याच्या झोपमोड करायचं ना तुम्ही पण मुकला ना झोपायला, तुमचा आनंद तुम्ही हुकवला ना. दुसऱ्याला त्रास देत असताना आपल्याला झाल्यानंतर आनंद होतो, तो फेल गेल्यावर दुःखीच होतो आपण बी, तिला का लय ताण केलाय, पण ही काय रडलं नाही काल म्हणून ते रडलं नाही म्हणून आपण मनातल्या मनात रडतो. अशा स्वभावाचे काही लोक आहेत. हे स्वभाव बदलले पाहिजे. मानवाच्या जीवनाचा अर्थ प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. अण्णा, थोडक्यात समतोल राखला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. तोच समतोल तुम्ही चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये साधलेला आहे, योग्य साधलेला आहे. ती संधी आम्हाला मिळाली. तर त्या चांडाळ चौकडीच्या करामतीकडे कसं बघताय तुम्ही? काय कलाटणी एकदम मिळाली तुमच्या आयुष्याला? चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये अभिनय करून एखाद्याला आपण त्याची चूक दाखवून शिकतो. गेल्या गेल्या जर तो असा चुकतोय म्हणून जर सांगितलं, त्याला राग येतो. कुठल्याही माणसाला तो चुकलाय म्हणलं राग येतो. पण त्याला नाट्यमय रूपाने इतर काही उदाहरण दिल्यानंतर त्यात तो स्वतःला शोधतो की खरंच मी असा चुकतोय का. आता आमच्यातलं जावायची भूमिका रामभाऊ 40 एकरापैकी 35 एकर हे असं करणारी गावात आहेत ना लोक. पण त्याला जर जाऊन म्हणलं की बाबा तू राजकारणापायी चूक केली, तू 35 एकर जमीन विकली, तर त्याला राग येईल. पण हे रामभाऊनी अभिनयातनं दाखवून दिले की लोकांची जिरवायच्या नादात माझं काय झालंय, माझंच जिरलंय, माझी 35 गेली. तो काय सांगतो, गावचा नाद पुरा करा ऐकली, गावचा नाद नाही पुरा झाला, तुझं वाटोळ झालं. असे गावागावात लोक आहेत. हे सांगायचे. गावात कोणीतरी ठरवल्यावर भांडणं मिटवू शकतो हे सुभाषरावला सांगायचे. असे काही गावामध्ये जुन्या काळात पोलीस पाटील असे पण होऊन गेले. ते आमचे विष्णू भारती दाखवतात ते पाटलांचं. काही लोकांना राग येतो, पाटील असा असतो का. पण पाटील तसे होते पण काही करामती पाटील सगळेच काय महाराष्ट्रभर पाटील सगळे चांगले नव्हते आणि सगळे वाईट पण नव्हते. पूर्वीच्या काळचा पाटील असा असायचा, गावामध्ये जर एखाद्याची चूल पेटली नाही, कोणी मेलं त्या घरामध्ये, तर ते कशाने मेलं, काय मेलं, संकट आले गावावर, त्याला झोप नसायची, तो काय असेल ते संपवून टाकायचा, धान्य दुन्य वाटवायचा. आता काय झालंय, नाही चांगला पिक्चर दिसावा,
त्याला गेटअप यावं म्हणून तो पाटील क्रूर असा दाखवला जातो किंवा अन्याय करणारा दाखवला जातो. पण खरंच पाटील सगळे तसे तसं नव्हते. नव्हतं. काही पाटील अतिशय चांगले होते, व्यसनी नव्हते, असे काही बैलवेडे नव्हते. हम्म, पण लोकांनी त्या अभिनयातनं दाखवलं सगळेच पाटील तसे वाटायला लागले. हम्म. पण पाटील हा गावाचा पालक होता. खरंच ते जपलेले पाटलांनी गावागावांमध्ये. आणि जे पाटील चांगले वागले ना त्यांचे आज पुढच्या पिढ्या पण आयुष्यच करतात. हो हो हो. की कर्म जसं कर्म असेल ना तशी फळं मिळतात. हम्म. ज्या पाटलांनी कर्म चांगले केले 7-7, 8-8 पिढ्या त्यांच्या चांगल्याच पद्धतीने वळणं पण चांगली त्यांची. ज्यांनी वाईट केलं कर्म वाईट कर्माची फळं कुठेही वाईटच. वाईटच मिळतं. अण्णा, तुम्ही एवढी ध्येय पूर्ण केली आयुष्यात, हो. अजून काय बाकी आहेत का ध्येय? ध्येय माझी एवढीच आहे, समाजातली जी तरुण पिढी बिघडत चालली हे बिघडू नये. मग आता बऱ्याच वेळा असं होतं की पालकांच्या नजरेसमोर मुलं अतिशय गोजीरवाणी गोंडस असतात. पालकांना वाटतं माझं बाळ लय चांगलंय, समाजातली पोरं खराब आहेत. मग आता ते बाळच त्यांचं लय खराब आहे. त्यांना जर सांगितलं तुमचं पोरगं बिघडत चाललंय तर त्याला राग येणार. हम्म, पण तरी राहत नाही. निदान ह्याच्यामुळे 4 पोरं बिघडू नये. हम्म, मग त्या पालकाला गाठ घ्यायची हम्म. आणि त्यांना सांगायचं तुमचं पोरगं लय चांगलंय बरं का, पण त्याच्यावर जी 2-4 फिरतात ना हम्म, ती लय टुकार भकार पोर आहेत. हम्म. त्या पोरांच्या नादान बिघडन बरं का, लक्ष ठेवा. मग लक्ष ठेवायला लागल्याच्या नंतर पालक त्याचे खिशे तपासतो, तंबाखूची पुडी सापडते का, सिगरेट सापडते का, भलं दुसऱ्या पोराच्या नादाने आणले का समजू द्या, हम्म. पण त्यावेळेला त्याला सापडले त्याच्यावर त्या पालकाची नजर राहते आणि ते उद्यापासून मला कुठं दिसणार नाही याची माझ्या मनात जी इच्छा असती ते खरंच त्या हम्म. टुकार ठिकाणी कट्ट्यावर दिसत नाही. आणि तो नाही आला की त्यांनी गोळा केलेले शिष्य त्या आपापल्या मार्गाने निघून जातात. बिघडणारी पुढी थांबली याचा मला एक आनंद मिळतो. समाजामध्ये हाच पर्याय आहे बरं का. हम्म. आणि कसलाही मुलगा असू द्या ते जन्माला येताना बिघडत नाही. अमक्याच्या नादाने माझं पोरगं बिघडलं, तमक्याच्या नादाने पोरगं बिघडलं अजिबात नाही. एक गोष्ट सांगतो मी, पालक मिटिंगला मी गोष्ट सांगितली होती. तुम्ही सर्रास शेजाऱ्याच्या पोरावर ठपका ठेवून देता. आमचं पोरगं तसं नाही, पण ते शेजारच्या पोरामुळे बिघडलं, शाळेतल्या मित्रामुळे बिघडलं. पण त्यांना सांगितलं की प्रत्येकाला फळं आणायला लावली वेगवेगळी. वर्गातल्या मुलांना प्रयोग केला. कोणाला केळी, कोणाला द्राक्ष, कोणाला लिंबू, संत्रा, मोसंबी, अननस, फणस सगळं आणून ठेवायला लावलं. आणि म्हणलं आज शाळा सुटताना एक मोठी अशी टोपली आणली, त्या टोपलीत भरून ठेवा. टोपलीत भरून ठेवलं. पालक ऐकत होते काय सांगते सर असली गोष्ट. आणि उद्या आल्यानंतर आपापलं फळ काढून घ्यायला सांगितलं मुलांना आणि खाऊन टाका म्हणलं. आता संत्रीवाल्याला विचारलं, केळीवाल्याला विचारलं तुझं केळ आंबट लागलं का बाबा. अननसवाल्याला सांगितलं, कारलं मांडलं होतं त्या शेजारी, अननस कडू लागलं का. ते सगळ्यांनी खाल्ले. म्हणले कसं लागल म्हणले, त्याचा गुणधर्म ते सोडतं का. मग ती शेजारी होतं ना त्या फळांच्या, मग त्यांनी गुणधर्म नाही सोडणं, मग तुमचं पोरगं कसं काय त्या शेजारी थांबून बिघडू शकतं. ह्याच्या बी अंगामध्ये उपजत गुण जे असतात ते जागृत होतात आणि ती विकृती माणसाच्या अंगात आहेत, चांगले गुण वाईट गुण. वाईट गुण. तर ह्या मुलांना घडवणे हा एक माझा छंद आहे. आणि वैयक्तिक माझा छंद की ते जे जुनं बुडत चाललेलं आहे, जी जुना कपडा ड्रेस पेहराव हा चालू ठेवायचा. आणि सगळ्यात शेवटचा छंद म्हणजे माझा जेवणामध्ये मला जास्त रुची आहे. जेवणाचे वेगवेगळे मेनू, अगदी शाकाहारी पासून स्नॅक्स पासून ते मांसाहारी पर्यंत सगळे मेनू आवडीचे आहेत माझ्या. जगात अशी कुठलीच गोष्ट मला आवडत नाही असं नाही. तितकंच न्याय देतो मी प्रत्येक पदार्थाला. काही जण सांगतात नाही चहा नाही आवडत, कॉफी चालती, कॉफी नाही आवडत, कोल्ड्रिंक, काही नाही, सगळं मला आवडतं आणि मी त्या जेवणाला न्याय देतो. याचा मला आनंद वाटतो जेवणाचा. अण्णा, आज तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या चांडा चौकडीच्या करामतीचं शूटिंग असेल, तुमचं तालमीचा वेळ असेल, शिक्षक आहात तुम्ही तर हो. शाळेतला वेळ असेल, हो. हे सगळं सोडून तुम्ही आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आला, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.